श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुमचा चांगला जा ही स्वामी चरणी मी प्रार्थना करणार आहे. तर उद्या आहे 8 एप्रिल. तर उद्या अमावस्याला सुरुवात होणार आहे. सोमवती अमावस्या आहे. तर 3:22 मिनिटाने पहाटे अमावस्याला सुरुवात होणार आहे आणि समाप्ती परवा आहे 11:52 परवा अमावस्या समाप्त होणार आहे. हिंदू वर्ष संपून गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. तर आपल्याला अमावस्याच्या दिवशी काही उपाय तोडगे बघायचे, सेवा करायची आहे. तर बघा, आपल्याला सर्वप्रथम अंगण असेल तर उद्या सकाळी लवकर उठायचे. सकाळी लवकर उठल्यावर म्हणजे सर्वप्रथम आपल्याला अंगण स्वच्छ करायचे. जिना असेल तर स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे. आणि उद्या आवर्जून सगळ्यांना हळदीचं लेपन करायचे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायला विसरू नका. आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची उद्या. मस्त धूप दीप अगरबत्ती मुख्य दरवाजाची आपल्याला पूजा करायची आहे. लक्ष्मीचा वास आपल्या घरात अखंड राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची, उंबरठ्याची पूजा करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला उद्या घरातील जाळ जळमट असेल ते काढायचे. स्वच्छ घर म्हणजे स्वच्छ क्लीन करायचे. उद्या आपल्याला अमावस्याला करायचे. आणि काही घरात तुटलेली फुटलेली वस्तू असेल त्या तुम्ही टाकून द्या. उद्या टाकून द्यायचं. अमावस्याला झाडू असतं बघा आपल्या घरामध्ये, तो झाडूही तुम्ही जुने झाडू असेल ते टाकून द्या. उद्या नवीन वर्षाला तुम्ही म्हणजे परवा गुढीपाडवा आहे तर तुम्ही नवीन झाडू आणू शकता. नवीन वर्षाला शुभ मुहूर्तावर तुम्ही झाडू म्हणजे लक्ष्मीचे स्वरूप आहेत तर तुम्ही उद्या परवा गुढीपाडव्याला तुम्ही झाडू पण आणू शकता. जुने झाडू असेल ते उद्या टाकून द्या. तुटलेले फुटलेले काहीच ठेवू नका. झाडू असेल चप्पल असेल सर्व टाकून द्या. त्याच्यावर व्हिडिओ तर झालाच आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे उद्या आपल्याला काही सेवा करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत. बघा, आपल्याला घर फरशी क्लीन करायची. तर एक बकेट घ्या पाण्याने भरलेली, त्यात लिंबू घ्या, खडे मीठ असेल खडे मीठ घ्या, साधे मीठ असेल साधे मीठ घ्या. आणि तुरटी असते बघा, आपण वेफर्समध्ये टाकतो ती तुरटी, ते चिमूटभर घ्यायची. ती फरशीमध्ये टाका. गोमूत्र असेल गोमूत्र टाका, हळद टाका. आणि आपल्याला फरशी स्वच्छ क्लीन करून घ्यायची आहे. आणि अजून बघा, काहींचं तब्येत बरोबर नसते, घरामध्ये आरोग्य सुखरूप नसतं. तर आरोग्य सुखरूप राहण्यासाठी आपल्याला काही तोडगे करायचे. एक नारळ घ्यायचे, ते त्रिशूल काढायचं आहे आणि ते 7दा ओवाळून घ्यायचे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जसा घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला ओवाळून घ्यायचे. श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करून आणि ते 4 रस्त्यावर ते नारळ टाकून यायचं आहे आपल्याला. आणि बघा, काही मुलं असतात घरात ऐकतच नाही, चिडचिड करता. तर त्यांच्यासाठी पण 7 अमावस्या आपल्याला करायचे. नारळ घ्यायचं, त्रिशूल काढायचं, जे म्हणजे त्या मुलांवरून 7 वेळा तसंच ओवाळून घ्यायचे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपल्याला 7 अमावस्या करायचे. करून बघा, अनुभव येईल तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, उद्या आपल्याला बघा कापूर होम पण करायचं आहे. जर तुमचं गेल्या अमावस्याचं नारळ असेल, नारळ आणायचं एक आणि कापूर घ्यायचं आहे आणि आपल्याला कापूर होम करायचं आहे. कापूर ठेवायचा नारळावर आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जोपर्यंत कापूर जळतं आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपल्याला बोलायचं आहे. आणि बघा, जी घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा असते ती निघून जाते आणि सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरात येते. हा पण उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि जिथे नवरा बायकोंचं पटत नसेल, वादविवाद असेल, तिथे तुम्ही 11 वेळा कालभैरवाष्टक बोलायचं आहे तुम्हाला, 11 वेळा. आणि बघा, संध्याकाळी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एक सेवा करायची आहे लक्ष्मीची. लक्ष्मीपूजन बघा आपण अमावस्यालाच करत असतो. तर आपल्याला एक चौमुखी दिवा बनवायचा आहे. कणकेचा असेल तर त्याच्यात चिमूटभर हळद टाका आणि कणकेचा दिवा बनवा आणि चौमुखी दिवा लावा. अशा चौमुखी दिवा लावायचा आहे. आणि स्टीलचा दिवा असेल तर स्टीलचा, पंथी असेल दुसरा पण दिवा तुम्ही घेऊ शकता.
आणि आपल्याला सेवा करायची, एक इलायची घ्यायची आणि एक लवंग त्या दिव्यात टाकायची, प्रज्वलित करायचं आहे आणि आपल्याला एक वेळा श्रीसूक्त, एक वेळा कनकधारा स्तोत्रम आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकम बोलायचं आहे दिवा प्रज्वलित करून. ही लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप म्हणजे प्रभावी सेवा आहे, तुम्ही करून बघा. लक्ष्मी अखंड टिकण्यासाठी आपण बघा, लक्ष्मी पूजन असतं तर अमावस्यालाच आपण लक्ष्मीची पूजा सेवा करत असतो. तर तुम्ही पण उद्या आवर्जून करा. आणि जो कणकेचा दिवा बनवला असेल तर तुम्ही उद्या नदीत प्रवाह करून द्या. आणि दुसरे दिवे घेतले असेल ते धुवून तुम्ही वापरू शकता. तर ह्या काही सेवा होत्या, तुमच्यापर्यंत पोचवायच्या होत्या. मला जेवढी माहिती असते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ.